झी 24 तास एक पाऊल पुढे। ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांसमोर अनेक आमिष ठेवली जातात। कधी तुम्हाला कोट्यवधींची लॉटरी लागल्याचा मेल पाठवून फसवलं जातं, तर कधी परदेशातल्या मोठ्या नोकरीसाठी पैसे भरायला सांगितलं जातं। फसवणूक करणाऱ्या या टोळ्यांमध्ये नायजेरियन टोळ्या जास्त सक्रिय आहेत। पाहूयात नायजेरियन टोळ्या कशा गंडा घालतात। नायजेरिया गरिबीनं पिचलेला भूका कंगाल देश। अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी हा देश कुप्रसिद्ध आहे, पण इथल्या सायबर गुन्हेगारांनी जगभरातल्या तपास यंत्रणांची झोप उडवली आहे। जगातला असा एकही देश उरला नाही जिथं या गुन्हेगारांनी गुन्हा केला नाही। इंटरनेटचा चलाखीनं वापर करून या सायबर गुन्हेगारांनी लाखो लोकांना अब्जावधी रुपयांचा गंडा घातलाय। नायजेरियन सायबर गुन्हेगारांच्या आमिषाला भारतीयही बळी पडतायत। कष्ट न करता आपण श्रीमंत कुणालाही वाटणं साहजिक आहे, आणि याच विचाराचा आधार घेऊन नायजेरियन सायबर गुन्हेगारांनी अनेकांना क्षणात कंगाल केलाय। या गुन्हेगारांनी त्यासाठी इंटरनेटचा शस्त्र म्हणून वापर केलाय। या टोळीकडून इंटरनेटवरून जगभरातल्या अनेक लोकांना मेल केला जातो। तो मेल म्हणजे त्या व्यक्तीला अडकवण्यासाठी असलेलं एक प्रकारचं मायाजालच असतं। पण तो ईमेल पाहून ईमेल धारकाला आकाश ठेंगणं होतं, कारण त्या ईमेलमध्ये ईमेल धारकाला लॉटरीचं बक्षीस जाहीर झाल्याची माहिती देण्यात आलेली असते। बक्षिसाच्या रकमेचा आकडा पाहून ईमेल धारकाचे डोळे पांढरे होतात। तो ईमेल वाचल्यानंतर ईमेल धारक तो ईमेल पाठवणाऱ्यांशी संपर्क करतो, कारण त्याला ती बक्षिसाची रक्कम मिळवायची असते। डॉलर किंवा पाऊंडात मिळणारी रक्कम भारतीयांसाठी तर चक्रावून टाकणारी ठरते। पण जेव्हा तो ईमेल धारक बक्षिसाचा मेल पाठवणाऱ्यांशी इंटरनेटवरून संपर्क साधतो, तेव्हा तो त्या सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकलेला असतो, कारण ती बक्षिसाची रक्कम त्याला तितक्या सहजासहजी मिळणार नसते। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। तर आपण आताच पाहिलं नायजेरियन टोळ्या कशा प्रकारे गंडा घालतात। आपल्यासोबत सायबर क्राईमचे एसीपी आहेत पंकज गहाणे नाशिकहून, आपण त्यांच्याशी बोलूया। पंकजजी, यापूर्वीही तुमच्या नजरेत अशा प्रकारच्या नायजेरियन टोळ्या आल्या असतील, कारण आपल्या इकडे बरेचदा नायजेरियन टोळ्यांना पकडण्यात आलंय अशा प्रकारच्या केसेसमध्ये। काय सांगाल, कशा पद्धतीने गंडा घालतात? आपण आता तर पाहिलं, पण त्याच्या मुळाशी आपण जाऊ शकलोय का, आणि हे प्रकार कुठेतरी थांबवण्यात आपल्याला यश आलंय? हो, भरपूर सारे गुन्हे डिटेक्ट झालेले आहेत त्यामध्ये। बेसिकली त्याच्यामध्ये जो आयपी ॲड्रेसवरनं तो ईमेल पाठवलेला असतो त्याचा आम्ही शोध घेतो, आणि त्यावरनंच खऱ्या गुन्हेगाराचा शोध लागतो। तो आयपी ॲड्रेस कुठला आहे यावर गुन्ह्याचा शोध किंवा गुन्ह्याचा तपास भरपूरदा अवलंबून असतो। यामध्ये तो आयपी ॲड्रेस जर का दुसऱ्या देशातला असेल तर थोड्या अडचणी निर्माण होतात त्याच्यामध्ये। पण बेसिकली सर्व जे गुन्हे आहेत त्यातले आयपी ॲड्रेस हे भरपूर प्रमाणात भारतामधले असतात। नक्की पंकज, अशा पद्धतीच्या ज्या फसवणुकीच्या ऑनलाईन फसवणुकीच्या ज्या घटना घडतात फिशिंग संदर्भातल्या, त्याला आळा घालण्यासाठी किंवा त्यावर कारवाई करण्यासाठी आपला सायबर क्राईमचा कायदा पुरेसा आहे? हो, अगदी एकदम पुरेसा आहे। एकदम सक्षम असा आपला कायदा आहे। नक्की पंकजजी, आता या संदर्भातले आपण फसवणुकीचे जे मेल संदर्भात आपण बोलतोय, जसं आपण मगाशी सांगितलं की लॉटरी संदर्भातला मेल असेल की आधी पैसे भरा, तुम्हाला परदेशात नोकरी लावून देतो, अशा संदर्भातली जेव्हा अशा केसेस आपल्याकडे येतात आणि कोट्यवधींचा किंवा मोठ्या मोठ्या लाखांचा हा गंडा घातलेला असतो, अशा पद्धतीचा तपास करताना किंवा सायबर क्राईम जे आपलं जे पथक आहे त्याकडून काही प्रबोधनासाठी अशा पद्धतीचे काही कार्यक्रम कॉलेज तरुणांसाठी जे प्रामुख्यानं अशा पद्धतीचा किंवा ऑनलाईन बँकिंगचा वापर करतात त्यांच्यासाठी तुमच्या डिपार्टमेंटकडनं काही केलं जातं? हो, केलं जातं। भरपूर प्रमाणात आम्ही ब्राउचर्स वाटतो, कॉलेजमध्ये जाऊन प्रबोधन सुद्धा करतो। या प्रकारचा कार्यक्रम सुद्धा आम्ही इथे आयोजित केलेला आहे। नुकतंच नाशिकमध्ये 26 जानेवारीला आम्ही सायबर क्राईमचे सशक्त सेल नव्याने त्याचं सक्षमीकरण केलेलं आहे। नवीन सेल उभारलेला आहे, त्याला नवीन स्टाफ सुद्धा आम्ही ट्रेंड देतोय। सर्व अधिकाऱ्यांना त्या संदर्भात प्रशिक्षण देण्यात येत आहे, आणि आमचं टार्गेट आहे की सर्व जे अधिकारी आहेत त्यांना याच्यामध्ये प्रशिक्षण द्यायचं आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।